हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. राक्षस अघासूर. कंसाला कळेनासे झाले होते की या श्रीकृष्णाला आता कसा ठार मारावा. तो अगदी बैचेन झाला होता. त्याने पाठविलेले सर्व राक्षस श्रीकृष्णाकडून ठार केले गेले होते, परंतु त्याच्या नशिबाने त्याच्यापुढे अघासूर नावाचा राक्षस आयताच येऊन उभा राहिला. अघासूर हा अघ म्हणजे पाप या अर्थाप्रमाणेच महापापी आणि क्रूर होता. देवही त्याला भीत असत. तो पुतना आणि बक यांचा भाऊ होता. त्याला आपल्या बहिणीला आणि भावाला ठार करणाऱ्या श्रीकृष्णाचा सूड घ्यायचा होता. कंसाने त्याला या कामाची मोठ्या आनंदाने परवानगी देऊन त्याची गोकुळी वृंदावनी सन्मानाने रवानगी केली. नित्याप्रमाणे श्रीकृष्ण आपल्या गोपबालकांसह गाईगुरे घेऊन रानात निघाला होता. रानात त्यांच्या वाटेत अघासुराने एका अजस्त्र अजगराचे रूप धारण केले. श्रीकृष्ण आणि गोप बालक गाईगुरांसह ज्या वाटेने जात असत त्या वाटेवर त्याने आपला भला मोठा जबडा पसरला. त्याचा जबडा घराचे 2 मजले उंच आणि तितकाच रुंद होता. तो जबडा म्हणजे एक भली मोठी गुहाच होती. त्याची जीभ म्हणजे त्या गुहेत जाणारी सडक वाटत होती. बालगोपाल रानात चालले असताना त्यांना वाटेत गुहा दिसली. ती महाअजस्त्र गुहा पाहून त्यांना मोठा आनंद झाला. कुतूहलाने त्यांनी त्यात प्रवेश केला. ती मऊ मऊ वाट पायांना सौख्य देत होती. आनंदाने बागडत, नाचत, ओरडत श्रीकृष्णाला मागे टाकून धावत ते त्या गुहेत गेले. त्याच्या मागोमाग गाईगुरेही त्या गुहेत गेली. श्रीकृष्णाने ओळखले की काहीतरी दगाफटका आहे. काही विचार करून त्यानेही त्या जबड्यात प्रवेश केला. श्रीकृष्णाने जबड्यात प्रवेश करण्याची अघासूर वाटच पाहत होता. श्रीकृष्ण जबड्यात आल्याबरोबर अघासुराने आपला जबडा मिटला. त्याबरोबर गोप बालकात मोठा कल्लोळ झाला. गाईगुरे घाबरीघुबरी झाली. सर्वांचा जीव कोंदटून कासावीस होऊ लागला. तत्काळ श्रीकृष्णाने आपला देह उंच उंच करायला सुरुवात केली. त्याबरोबर त्या अजगराचा देह वरच्या दिशेने ताणला जाऊ लागला. तो मोठा मोठा होऊ लागला. आडवा फाटू लागला. त्याबरोबर सर्व गोप बालक गाईगुरे पळत पळत बाहेर आली. श्रीकृष्णही बाहेर आला. देह ताणला जाऊन आडवा फाटल्यामुळे अघासुराला ते सहन झाले नाही. तो तडफडू लागला आणि त्यातच तो गतप्राण झाला. त्याचबरोबर त्याच्या देहातून एक दिव्य तेजमय ज्योत बाहेर आली आणि ती सर्वांसमक्ष श्रीकृष्णाच्या देहात विलीन झाली. भगवंत श्रींनी अघासुराला मुक्ती दिली. हरिओम. त्याला जोडूनच गोपालकाला. अघासूर गतप्राण झाल्यावर सर्व बालगोपालांनी श्रीकृष्णाचा जय जयकार केला. एका फार मोठ्या जीवावर बेतलेल्या संकटातून सोडविणाऱ्या आपल्या लाडक्या पुढाऱ्याला उचलून घेऊन त्यांनी त्याच्या नावाने जल्लोष केला. श्रीकृष्णाने सर्वांना गाईगुरे रानात चरायला लावायला सांगितली. मग ते सर्वजण सूरपारंब्या, विटीदांडू, लपाछपी वगैरे खेळ खेळले. खेळ खेळून थकल्यावर सर्वजण नेहमीप्रमाणे एका मोठ्या वृक्षाखाली श्रीकृष्णासभोवती अर्धचंद्रकार मंडल करून बसले.
त्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. श्रीकृष्णाने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. त्याचा काला तयार केला. श्रीकृष्ण सर्वांना काला भरवू लागला. ते गोप बालही आपल्या लाडक्या सख्या श्रीहरीला घास भरवू लागले. श्रीहरी बालगोपालांना अन्नाचा घास भरवीत आहेत. त्यांच्याकडून अन्नाचा घास भरवून घेत आहेत. हे दृश्य मोठे मनोहारी होते. सामान्य जनांना आनंद अश्रू येणारे होते. केवढे ते प्रेम! हे वनभोजन गोपालकाला म्हणून प्रसिद्ध आहे. हरिओम.